ऑनलाईन फ्रॉडचे धागेदोरे थेट श्रीरामपुरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. दिल्लीतील एका नागरिकाला तब्बल 14 लाख रुपयाचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी श्रीरामपुरातील 5 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रार न्यूज मराठी. दिल्लीमध्ये राहणाऱ्या मोहित रॉय यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. ऑनलाईन जादा परताव्याचा आमिष दाखवून आपली 14 लाखांची फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. या तक्रारीचा तपास करत असताना दिल्ली पोलीस थेट काल श्रीरामपूरमध्ये दाखल झाले. तपासात काय उघड झालं? पोलीस तपासात समोर आलं की दुबईत बसलेला बिलियन नावाचा तरुण हा ऑनलाईन फ्रॉडचं जाळं चालवत होता. तो लोकांना ऑनलाईन गुंतवणुकीचा आमिष दाखवायचा आणि मिळालेली रक्कम श्रीरामपुरातील तरुणांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जायची. तपासात असंही समोर आलं आहे की श्रीरामपुरातील श्रीधर या तरुणाशी दुबईतील बिलियनचा सतत संपर्क होता. व्हॉट्सअप कॉल्स, कॉल डिटेल्स आणि बँक ट्रान्झॅक्शन मधून श्रीरामपुरात मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट झाले. दिल्ली पोलिसांनी प्रथम श्रीधर याला ताब्यात घेतलं. चौकशीतून प्रणव, विशाल, अजीज आणि आचरण या 4 जणांची नावे समोर आली. यानंतर या 5ही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आज गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना पुढील तपासासाठी दिल्लीला रवाना केला आहे. दुबईत बसलेला बिलियन हा मूळचा श्रीरामपूरचाच असल्याचंही तपासात पुढे आलं आहे. गरजू तरुणांना थोडी रक्कम देऊन त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन त्यांच्या नावाने बँक खाते उघडले जायचे आणि त्या खात्यामध्ये फ्रॉडची रक्कम टाकली जायची. या तरुणांना संपूर्ण माहिती होती की केवळ पैशाच्या आमिषाला बळी पडून त्यांचा वापर करण्यात आला. याचा सखोल तपास दिल्ली पोलीस करत आहे. या संपूर्ण प्रकरणाला डीवायएसपी जयदत्त भवार आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नका. संशयास्पद कॉल, लिंक आणि ऑफर पासून सावध राहा. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी भीमप्रार न्यूज मराठी पाहत राहा.